आपण घरी बनवतो कम्प्लिटली शिकवतो. कॉलेजमध्ये प्रोग्राम देतो, हायस्कूल असं स्कूलमध्ये प्रोग्राम सोसायटीमध्ये बी देतो. ओके, सगळ्या मुलांना वगैरे माहिती. व्हॉट्स युअर गुड नेम सर? गणपती रणसंबे. माणसं बाजूला. On the count of 3. On the count of 3. Take off. I'll take you. Total down. Okay. काय करता हवा आहे ना, पंखाचं कसं आपण हवा घात खाली येते, हवा माग थोडेसे मागे थांबावं लागेल तुम्हाला. हे प्लेन जरा सर, नारायणगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये आपण हे एअर शो केलेला आहे. काय नक्की प्रोजेक्ट आहे हा? एरो मॉडेलिंग आपण ह्या ॲक्टिव्हिटीला म्हणू शकतो की याच्यामध्ये जर मुलांना कुणाला पायलट बनायचं असेल किंवा एअरफोर्समध्ये जायचं असेल तर ती जी सुरुवातीची स्टेज जर म्हटलं तर एरो मॉडेलिंग, आणि ही एक हॉबी म्हणून आपण म्हणू शकतो. आणि ही एक खूप इंटरेस्टिंग हॉबी आहे. पण ह्याच्यामध्ये मुलांचे सायन्सचे सगळे स्किल्स कवर होत जातात, त्यांचे बेसिक कॉन्सेप्ट्स कवर होत जातात. पण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे जे प्लेन्स बनवले हे सगळे हँडमेड आहेत. यांनीच दररोज आपण म्हणू शकतो की हातानं ते वेगवेगळे डिझाईन्स घेतलेत. गणपती सर, अर्णव आणि बाकीची बरेच जणांची टीम आहे की ज्यांना इंटरेस्ट वाटतो ते आता प्लेन्स बनवतात हातानं आणि नंतर मग ते टेस्ट करतात. आता कुठलेही प्लेन घेतल्यानंतर आपण बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की टेस्ट पायलट असतात. म्हणजे राकेश शर्मा सरांच्या बाबतीत जर विचार केला, ते जर स्पेसमध्ये जाणार होते तर त्यांची निवड अगोदर टेस्ट पायलट म्हणून झाली होती. टेस्ट पायलट म्हणजे अशी व्यक्ती असते की ते प्लेन
दुसऱ्या कुठल्याही पायलटनं चालवण्यापूर्वी त्याला टेस्टिंग करायचं असतं. इन अ सेम वे हे प्लेनसुद्धा बनवल्यानंतर ह्याचं टेस्टिंग करणं गरजेचं असतं, कारण टेस्टिंग करताना मेजर डॅमेजेस होत असतात आणि त्यावेळेस आयडेंटिफाय करावं लागतं की एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे. मग विंगमध्ये प्रॉब्लेम आहे, टेलमध्ये प्रॉब्लेम आहे, पूर्ण बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा काय. ह्या सगळ्या गोष्टी एकदा समजल्यानंतर पुन्हा त्याचं रिबिल्डिंग होतं आणि नंतर मग त्याला फ्लाईंगला हे करता येतं. आता आज इथे मुलांना हा जो समर कॅम्प माननीय शरददादांनी मुलांसाठी आयोजित केलेला आहे 16 तारीख ते 21 तारीख, तर त्यामध्ये त्यांची इच्छा होती की मुलांना थोडंसं आगळं वेगळं स्किल दाखवावं आणि आगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवाव्या. आज जर एरो मॉडेलिंगच्या बाबतीत मी चौकशी केली संतोष घोटणे सरांबरोबर, तर त्यावेळेस ते म्हटलं एरो मॉडेलिंग शो अजून इथे कधी झालेलाच नव्हता. म्हटलं ठीक आहे, मग डेफिनेटली आपण काय करूयात की इथे वेगवेगळ्या प्रकारची विमानं घेऊन या. तर मग आम्ही साधारणतः 8 प्रकारची वेगवेगळी विमानं आणलेली आहेत की जिथे मुलांना हे सगळी विमानं दाखवण्यात आलेली आहेत. त्याचं आत्ता लेक्चर झालं आणि त्यानंतर याचं डेमॉन्स्ट्रेशन. कारण फक्त थिअरी पार्ट जर आपण जसं वर्गांमध्ये सायन्स विषयाचा होतो तो जर झाला आणि मुलं गेली तर ते फक्त तेवढ्या पुरतं त्यांच्या लक्षात येणार, पण ज्यावेळेस तो थिअरी झाला आणि इथे ज्यावेळेस डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रॅक्टिकल पण मुलांनी पाहिलं तर त्यांच्यामध्ये तो एक लेवल तयार होत जाते. आणि याच्यात पुढची एक लेवल अशी आम्ही विचार करतो की जर समजा जास्तीत जास्त मुलांना जर इंटरेस्ट असेल तर एअरप्लेन्स आम्ही त्यांना बनवायलाही शिकू. आता हे जे एअरप्लेन, आता हे जे हाय विंगर प्लेन आहे म्हणजे जे एकदम स्टेबल फ्लाय आणि स्लो फ्लायर आहे, पण याच्यानंतरचे जे फायटर प्लेन्स जसं आता भारतीय वायुसेनेची वेगवेगळी जी विमानं होती फायटर प्लेन्स Su-30 झालं किंवा F-22 वगैरे जी वेगवेगळे हां, तर म्हणजे लढाईसाठीची विमानं, तर तशी विमानं इथे 3 आणली आहेत. त्याच्यापैकी एका विमानाचं आता आपण डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहोत म्हणजे मुलांना दोन्हीमधला फरक कळेल. म्हणजे मगाशी लेक्चरमध्ये जे त्यानं सांगितलं की स्लो फ्लाईंग करतं आणि हाय स्पीडने. आता ह्याचा आवाज येत होता का नव्हता येत होता, म्हणजे दुसरं प्लेन आहे तर तो तिथून स्टार्ट केलं तर त्याचं एकदम साऊंडवरूनच तुमच्या लक्षात येईल. हे याच्यामधला डिफरन्स आहे आणि मुलांना हे स्किल एकदा ह्या वयापासून जर इंटरेस्ट लेवल जर त्यांची तयार झाली तर डेफिनेटली पुढे जाऊन भविष्यामध्ये बरेच जण ह्यातनं पायलट होऊ शकतात. कुणाला वाटलं तर एअरफोर्स जॉईन करू शकतील किंवा अजून त्याच्यामध्ये इंजिनियर्स बनण्याची अपॉर्च्युनिटीज पण आहेत, कारण हे सगळं हाताने बनवावं लागतं. सो ह्या पद्धतीचा हा प्रयोग आहे. या समर कॅम्पमध्ये एकूण किती विद्यार्थी सहभागी? जवळजवळ 350च्या आसपास विद्यार्थी, त्याच्यापेक्षा जास्त झालेत. आमची म्हणजे आम्ही ज्यावेळेस अपील केलं होतं संतोष सरांनी आणि सगळ्यांनी की आम्ही 300च मुलं घेऊ, पण एवढा प्रतिसाद जास्त झाला की आम्हाला थांबवावे लागले की नाही आता होऊ शकत नाही, एवढेच मुलांना आम्ही घेऊ शकतो, पण तरी जास्त ॲडमिशन झाले. अजून पण ॲडमिशन चालू आहेत. आम्ही लोकांना विनंती करतो लवकरच आपण समर कॅम्प मोठा घेऊया आणि त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणात करूया. पण आत्ताची परिस्थिती अशी की लोक आपले या भागामध्ये जास्त जागृत नसल्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे, काय विषय हे लोकांना माहीत नव्हतं. पण जसं आता पालक यायला लागले, प्रॅक्टिकल पाहायला लागले, मुलांचा उत्साह, पालकांमधला उत्साह हे सगळं बघून संपूर्ण तालुक्यामध्ये एक मोठी जागृती झालेली आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये नक्कीच आपण सगळ्या तालुक्यातल्या मुलांचा विचार करून शरदा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आपण या सगळ्या गोष्टी पुढे नक्कीच मोठ्या प्रमाणात करूया. आत्तापर्यंत केवळ शहराच्या धर्तीवरती या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या. पहिल्यांदा ग्रामीण भागामधली मुलं सगळं हे सगळं पाहतायत, अनुभवत आहेत. हे सगळं करत असतानाचा आनंद नक्की काय आहे? खूप जास्त सर, कारण पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही इनॉग्रेशन केलं त्यावेळेस आम्ही पाहिलं मुलांमधला प्रतिसाद आणि मुलांना ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकली त्या गोष्टी दाखवल्या. काही आत्तापर्यंत जवळजवळ 8 प्रॅक्टिकल झाल्या त्या 2 दिवसांमध्ये मुलांची आणि आज परत 4 प्रॅक्टिकल सकाळी आणि 4 प्रॅक्टिकल संध्याकाळी आहेत. यामध्ये मुलं ज्यावेळेस ते प्रॅक्टिकल बनवत होते त्यावेळेस त्यांनी बऱ्याच मुलांनी सांगितलं सर आम्ही गोष्टी पहिल्यांदाच हाताळतो आहे. आणि ते तर झालं काल ज्यावेळेस दुपारी मी पालकांबरोबर संवाद साधला, कारण काही प्रॅक्टिकल असे होते की घरी गेल्यानंतर पालकांची त्यांना मदत गरजेची होती. त्यावेळेस मी पालकांना डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं, पालक म्हणले सर आम्हाला पण बसता येईल का. म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा प्रतिसाद आपण म्हणू शकतो की पालकांमध्ये ती इंटरेस्ट लेवल होती. तर पालकांनीच बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही शरददादांना आम्ही भेटणार आहोत जाऊन, की आता हा जसं 6 दिवसांचाच केला अजून तसंच 1-1 महिन्याचा करता येऊ शकेल का किंवा दर महिन्याला काही करता येईल का. म्हटलं डेफिनेटली तसं होऊ शकतं आपण प्लॅन केलं तर. आता आपण सगळेजण आमची या ठिकाणी माहिती घेत आहेत, परंतु आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती उभी आहे तर त्यांचं नाव ऐकल्यानंतर त्यांची माहिती घेतल्यानंतर संपूर्ण तालुका सुन्न होईल. तर मी पिसरला विनंती करतो की आपले डॉक्टर लाल सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांची कृपया आपण माहिती द्यावी. आज आपल्यासोबत इस्रोचे माजी गटसंचालक ग्रुप डिरेक्टर विष्णू लाल सर पण आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तिरुवनंतपुरम किंवा बँगलोर या ठिकाणी असतात आणि ते वेळात वेळ काढून 1 दिवसासाठी न येता 3 दिवसांसाठी आपल्या मुलांसाठी इथं आलेले आहेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि सरांना खरंच मी थँक्यू म्हणतो, कारण मुलांसाठी ते म्हटले ग्रामीण भागात आहे ना मी डेफिनेटली येईल. मग म्हटलं सर ॲक्च्युली असा 6 दिवसांचा प्रोग्राम आहे, पण त्यांचं जे एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते म्हटलं नाही मी जास्त नाही पण मी 3 दिवस तरी डेफिनेटली मुलांबरोबर स्पेंड करेल, मुलांबरोबर टीचर्सबरोबर पण गप्पा मारतील आणि त्यांना ते मोटिवेट करतील. जसं कालचा जो आपण लॉन्च पाहिला सेम त्या पद्धतीनं सरांनी जवळजवळ मोर दॅन 27 इयर्स ना सर
यू आर देअर इन द VSSC 38 इयर सॉरी 38 वर्ष सर तिथे इस्रोमध्ये सरांनी काम केलेलं आहे ॲज अ ग्रुप डिरेक्टर म्हणून. आणि रिटायरमेंटनंतरसुद्धा सर बऱ्याच मुलांना गायडन्स देत असतात. इवन माझ्यासाठी गायडन्स जर म्हटलं तर गॉडफादरसारख्या सरांनी 2014 आत्तापर्यंत आपले 126 एक्झिबिशन झालेत आणि 126 पैकी जवळजवळ 70पेक्षा जास्त एक्झिबिशन्सला सरांनी मार्गदर्शन केले आणि जवळजवळ 1,500पेक्षा जास्त सायंटिस्ट टॉक जे झाले त्यातनं मी म्हणतो सरांचे जवळजवळ 100पेक्षा जास्त टॉक्स सरांचे झाले आणि विषय एवढे आगळेवेगळे की चंद्राविषयीचे जे स्पीच सरांचं ऐकलं तर आपण शॉक होईल की चंद्राची अशी माहिती कुणी ऐकलीच नव्हती किंवा पृथ्वीबद्दलची किंवा ओव्हरऑल असे खूप सारे टॉपिक्स. तर आज सरांनी स्पेशली प्लॅन केलं आहे मुलांसाठी वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस करणं म्हणजे एज ग्रुपनुसार 4थी ते 6वीच्या मुलांसाठीचा वेगळा. पूनम मॅम पण आलेल्या आहेत सरांच्या मिसेस पण त्या एज्युकेशनिस्ट आहेत आणि इस्रोच्या स्कूलमध्ये त्या ॲज अ व्हॉइस प्रिन्सिपल म्हणून त्यांनी जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. तर त्यांनीही वेगवेगळे प्रोग्राम्स आणि मुलांसाठी तयारी करून आलेले आहेत. थैंक यू वेरी मच. मेरा ये तो पहला एक्सपीरियंस है एरो मॉडलिंग का देखने का. मज़ा आ गया देख के. मतलब इतने बढ़िया तरीके से उड़ते हैं और कंट्रोल होते हैं कि बस मज़ा आ गया देख के. और बच्चे लोग तो यहाँ के इतने एंथुजियास्टिक हैं कि बस ऐसा मन करता है कि यहीं बैठे रहो देखते रहो करते रहो कुछ न कुछ बातचीत करते रहो इनसे. सर आप यहाँ जो आए हैं ये छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि है. यहाँ आने के बाद आपको कैसा लगा जुन्नर तालुका में? अरे जुन्नर तो खैर मेरे पहले आइडिया नहीं था बिल्कुल भी इसका, लेकिन आके बहुत ही अच्छा लग रहा है. मतलब बहुत ही वंडरफुल जगह है ये. मज़ा आ गया देख के. अब वो वहाँ हम नहीं चढ़ पाएंगे क्योंकि वो तो एज अलाउ नहीं करती है शिवनेरी पोर्ट पर, लेकिन फिर भी बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर. त्यांचा मुलगा सरांचा स्वतः प्लेन चालत होतं. प्लेन चालत होतं.